हाय हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आदमापूरला रात्री आम्ही स्टे करून पहाटे सहा वाजता आम्ही कोल्हापूर मंदिरात आलो आहे. खूप छान सकाळी पहाटेचा व्ह्यू आहे. मी पूजेचं सर्व साहित्य घेऊन आता मंदिरात एंट्री करणारच आहे. सकाळी 6ची आरती आय थिंक चालूच आहे. आमचं खूप नशीब भारी आहे की आम्ही सर्व मंदिरात जाईल तिथं आम्हाला आरती भेटते आहे. आणि आज सुद्धा आम्ही कोल्हापूर मंदिरात आलो, इथं आम्हाला आरती चालूच आहे. खूप छान आरती आणि देवीचं दर्शन खूप छान झालं. मेन मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला गाभाऱ्याचं शूट करता आलं नाही. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. इतका छान आणि खूप फ्रेश वातावरण झालं होतं. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा इतिहास प्राचीन आहे. या मंदिराला अंबाबाई मंदिर असेही म्हणतात, कारण या देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध करून कोल्हापुरात स्थायिक झाली. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. या मंदिराचा 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. देवीचं छान दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर हे बघा, महेशने खूप छान गजरा लावला. आम्ही सर्वांनी छान फोटो सेशन करून पुढच्या प्रवासाला निघालो. सो आम्ही कृष्णा नदीला बाय बाय करत आणि व्ह्यू एन्जॉय करत करत पुढच्या दिशेने चाललो आहे. आम्ही पुढे कुठे जाणार आहे ते कंटिन्यू बघा. आत्ता आपण श्री क्षेत्र गाणगापूर मंदिरात आलोय. असे म्हणतात की श्री क्षेत्र गाणगापूर मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी आपण संगम दरबारात जावे. गाणगापूर येथील भीमा आणि अमजा नदीचा संगम झाला आहे, त्यामुळे इथे संगम असे म्हणतात. आणि इथे नरसुळ सरस्वती स्नान करायची असे म्हणतात. दोन एक साथ घे. या नदीची आम्ही दर्शन व पूजा करून पुढे निघालो औदुंबर वृक्षाकडे. हा इथे ऋतुजानी नदीची पूजा करून आता आम्ही निघालो औदुंबर वृक्षाकडे. चला. संगम नदीचे दर्शन घेऊन आम्ही आलो आता औदुंबर वृक्षाकडे. इथे पारायणासाठी भरपूर गर्दी असते, पण आम्ही आता ज्या वेळेस आलो इथे गर्दी कमी आहे. आता इथे पारायणासाठी भरपूर गर्दी असते आणि इथे दोन्ही बाजू बघायला भेटतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. असे म्हणतात की औदुंबर वृक्षाला 11 वेळा फेऱ्या मारायच्या असतात. तर आम्ही त्या 11 फेऱ्या मारून इथे थोडा वेळ नामस्मरण करत बसलो आणि इथे एवढं भारी वाटलं आणि इथे सकारात्मक ऊर्जा भरपूर आहे. खूप मस्त वाटलं इथे येऊन. आता आम्ही आलोय भस्माच्या डोंगरकडे. पौराणिक कथेनुसार परशुराम आणि काही ऋषीमुनींनी इथे मोठे यज्ञ केले होते आणि हीच ती जागा आहे. ह्याला परशुराम यज्ञभूमी असेही म्हटले जाते आणि याला भस्माचा डोंगर सुद्धा म्हटले जाते. असे म्हटले जाते की ही खूप पवित्र भूमी आहे. इथला भस्म कोणाला भूतबाधा झाली असेल तर त्याला दिली तर तो लवकर बरा होतो. त्यामुळे इथली ही जागा खूप पवित्र आहे. हे तर काही वर्षापूर्वी खूप मोठा डोंगर होता, पण इथे येणाऱ्या व भाविकांनी इथला भस्म नेऊन इथं खड्डा पडला आहे. आत्ता आम्ही आलोय श्री क्षेत्र गाणगापूर मुख्य मंदिराकडे. गाईज आत्ताच आम्ही गाणगापूरला त्या संगममध्ये आंघोळ करून आत्ताच गाणगापूरच्या मंदिरात आलेलो आहे. बघा पळते बघा. आता हे बघा, आज गर्दी नाही आहे. दर्शन आता बहुतेक लगेच लवकर होईल. बघू.
नाहीतर भरपूर गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये बी. बहुतेक भजन चालू आहे, आवाज तर येतोय तसा. चला. हळूहळू हळूहळू. दर्शन घेऊन आम्ही आत्ताच बाहेर आलो आहे. मेन गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथं शूट करता आलं नाही आणि जरा वेळ आम्ही बाहेरच्या मठामध्ये बसून नामस्मरण करणार आहे. तिथे एवढे छान प्रसन्न आणि छान वाटतं. असे म्हणतात की श्री नरसूळ सरस्वतीने गाणगापूरहून निघताना आपल्या पादुका शिष्यांकडे दिले आणि सांगितले की निर्गुण पादुका आहेत, परंतु यात माझा निर्गुण रूपाचा वास राहील. असे म्हणतात की ते कुणावर ब्लॅक मॅजिक झाले असेल किंवा वाईट आत्मांचा प्रभाव झाला असेल तर या मंदिरात या मंदिरात सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते आणि खूप छान वाटते. श्री क्षेत्र गाणगापूर दत्त मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे एका छान ठिकाणी असं जेवण करायला थांबलो होतो. काहींची श्रावणी होती तर काहींची नव्हती, तर खूप छान जेवण झालं. आता आम्ही आलो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांकडे. आता आम्ही पूजेचं सामान घेऊन आज चाललो आहे. बहुतेक गर्दी भरपूर कमी आहे, त्यामुळं दर्शन लवकर होईल आणि खूप छान वाटतंय. गाणगापूरवरून आम्ही लवकर आलो इथे. खूप मंदिर आतून खूप मस्त आहे आणि खूप छान आहे. आणि इथं तुम्ही आला तर तुम्हाला बघायला भेटेल इथं कचरा हा दिसणार सुद्धा नाही. इथं खूप स्वच्छता आहे आणि खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं. घ्या गाईज, दर्शन घ्या स्वामी समर्थ महाराजांचं. लेडीजसाठी पुढची लाईन असते आणि जेंट्ससाठी बॅक साईड मागची जागा असते. गाईज, हेच ते वटवृक्ष आहे जिथे स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली. खूप छान आहे. तिथे ते कंपाऊंड केल्यामुळं तिथं जास्त म्हणजे असं आत जायला येत नाही, म्हणजे दिसत नाही. ते बघा, ते कवड्याच्या माळापासून ती मूर्ती बनवलेली, म्हणजे ते एक फ्रेम बनवलेली आहे. खूप मस्त आहे ते बी. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्वा अवतार मानले जाते. पहिले अवतार आहे श्रीपाद वल्लभ आणि दुसरे अवतार आहे श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरे अवतार आहे श्री स्वामी समर्थ. खूप इथला तुम्ही बघचाल, खूप एरिया म्हणजे इथला जो ह्यांचा मठ आहे खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. इथे येऊन एवढं मस्त आणि एवढं पॉझिटिव्ह वेव्ज येतात ना, इथं खूप मस्त वाटतं. आणि जर तुम्ही इकडे कधी या साईडला म्हणजे सोलापूर किंवा तुळजापूर साईडला जरी कधी आलात तर तुम्ही नक्की अक्कलकोटला या. तुम्हाला खूप मस्त वाटेल. आणि हे एक पवित्र स्थान आहे आणि देवस्थान आहे आणि खूप मस्त आहे. इथे आम्ही जरा थोडा वेळ नामस्मरण करत बसलो. ते जरा थोडं फोटो सेशन झाला आणि इथून आम्ही आता पुढे जाणार आहे, हे तुम्हाला समजेलच थोडं. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता आलो आहे सोलापूरला. आता इथे आम्ही जरा थोडा वेळ थांबून आम्ही जाणार आहे एका ठिकाणी, ते तुम्हाला थोड्या वेळ समजेलच. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा, समजेलच तुम्हाला थोड्या वेळात. श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आम्ही लांबुटीमध्ये थोडा नाश्ता केला आणि आम्ही आता फायनली आलो आहे श्री क्षेत्र बाळेचा खंडोबा सोलापूर येथे. काही लोकांना म्हणजेच जेजुरीचा खंडोबा असतो की लग्न झाल्यानंतर नवरा नवरीला जेजुरीला पाया पडण्यासाठी घेऊन जातात, पण आमच्याकडे बाळ्याचा खंडोबाला येतात, नवरा नवरीला पाया पडण्यासाठी घेऊन येतात. आणि पूजेचं सर्व साहित्य घेऊन हार नारळ वगैरे फोडण्यासाठी घेऊन आम्ही मुख्य मंदिरात चाललो. इथं काहीच गर्दी नसती, त्यामुळं पटकन दर्शन होतं आणि खूप छान होतं दर्शन. मी इकडं भारी आहे, फुल एकदम मोठं मंदिर आहे, खूप मस्त आहे. श्री क्षेत्र बाळे म्हणजे बाळेचा खंडोबा म्हणतात त्याला.
भारी आहे यार, मस्त आहे. म्हाताऱ्या माणसाला हा घेतलं कुठलं ते बाहेर काय देत नाही. सो आमच्या 2 दिवसाची जर्नी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. सो आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.